वेगळा पायंडा किंवा एक वेगळी युती होते, एक वेगळी महायुती म्हणावं लागेल की महाविकास आघाडी म्हणावं लागेल. आपण डॉक्टर अमोल कोल्हे खासदार यांच्याच तोंडून ऐकूया. नेमकी हे कसं समीकरण जुळलं, काय सांगायचं? नाही, खरं तर जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तीन पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवतात. जेव्हा महानगरपालिकांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र ही निवडणूक लढवली, तेव्हा ही गोष्ट कायम जी समोर येते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या खूप थिन मार्जिनच्या निवडणुका असतात आणि या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्यामध्ये समविचारी मतांची विभागणी टाळण्याच्या दृष्टिकोनातून काय आपल्याला नॅव्हिगेट करता येईल हा एक आमचा प्रयत्न सुरू होता. आणि त्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर दोघांनी एकत्र यायचं आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचा जो आमचा आधीपासूनचा जो एक आमच्या सोबत ज्यांनी कायम हिरिरीने साथ दिली ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आपण एकत्र जाऊ शकतो का या संदर्भात चर्चा झाली. आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असताना जेव्हा कार्यकर्त्यांशी चर्चा झाली त्या दोन चिन्हांमध्ये कन्फ्युजन होऊ नये यापेक्षा आपण एकाच चिन्हावर निवडणूक लढवू शकतो का या दृष्टीनं आम्ही चाचपणी केली असता कार्यकर्त्यांनी सुद्धा याला होकार दिला, नेत्यांनी सुद्धा याला मान्यता दिली आणि त्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे घड्याळ या एकाच चिन्हावर ही निवडणूक लढवतात. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सगळीकडेच असं झालेलं नाहीये. आंबेगाव तालुका त्यात अपवाद ठरलेला आहे. शिरूरमध्ये काही असेल किंवा खेडमध्ये सुद्धा अशा प्रकारची युती झालेली नाही, त्याबद्दल काय सांगाल? मग तुम्ही तसे प्रयत्न केले नाही? मी जसं म्हणालो की स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रत्येक मतदारसंघाची इक्वेशन्स वेगळी असतात. प्रत्येक कार्यकर्त्याच्या महत्वाकांक्षात गेली 8 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक कार्यकर्ते इच्छुक होते. जुन्नरमध्ये माझं आणि माजी आमदार अतुल शेठ बिनके यांचं एक वेगळं ट्युनिंग आहे आणि त्या ट्युनिंगमुळे ही गोष्ट फार सहज आम्हाला नॅव्हिगेट करता आली. आंबेगाव तालुक्यामध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची जी आम्ही एकत्रित निवडणूक लढवण्याचा प्रयत्न होता, तिथल्या कार्यकर्त्यांचं काही वेगळं म्हणणं होतं, तिथल्या कार्यकर्त्यांनी काही ही वेगळी भूमिका घेतली आणि त्यामुळे जुन्नरमध्ये ही गोष्ट झाली. शिरूर हवेलीमध्ये आम्ही अजूनही या पद्धतीने नॅव्हिगेट करतो आहोत आणि त्याचं चित्र थोड्या वेळात आपल्यासमोर स्पष्ट होईल. त्यामुळे जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे एकाच चिन्हावर जर निवडणूक लढवली तर यामध्ये मतदारांमध्ये होणारं कन्फ्युजन हे कमी होतं आणि पुन्हा समविचारी मतांची विभागणी ही टाळली जाते, जी थिन मार्जिनच्या निवडणुकांना फार महत्वाची आहे. जुन्नर तालुक्यात जे तुतारीचे उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे, ते तुमच्यासोबत नाही दिसत. सत्यशील शेरकर नाराज आहेत की काय सांगा? नाही, सत्यशील शेरकरांच्या कौटुंबिक एक विषय आहे आणि त्यासाठी ते पुण्यात आहेत. त्यांच्या भगिनींकडे माझ्या माहितीप्रमाणे गुड न्यूज ही त्यासाठी ते पुण्यात आहेत आणि त्यामुळे ते का नाहीत याचा काहीतरी वेगळा अर्थ या लावण्याची गरज नाही. उलट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा तितक्याच हिरिरीने या सगळ्या प्रोसेसमध्ये होते, या सगळ्या चर्चेमध्ये होते आणि या सगळ्यांच्या सामोपचारानं सगळ्यांच्या विचारानं हा निर्णय झालेला आहे. तुम्हाला मित्राच्या विरोधात प्रचार करावा लागेल किंवा एकीकडे मैत्री आहे, एकीकडे तत्व आहेत, नेमकं काय सांगाल? कुठे? नारायणगावमध्ये विशेषतः. तर यामध्ये कसं होतं की म्हणजे आता हे जास्त अतुलशेठ सांगू शकतील की जेव्हा तशी वेळ येते तेव्हा मैत्री बघण्यापेक्षा तत्व बघणं हे जास्त गरजेचं पडतं. मैत्री ही कौटुंबिक, त्यामुळे मित्राला घरी चहाला जरूर बोलवे, पण जी तत्व आहेत, ज्या गोष्टीसाठी लढायचे ती लढाई मात्र काही टाळली जाणार नाही. नक्कीच.